नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकमान्य टिळक तुरुंगामधनं सुटले तेव्हा त्यानिमित्त मिळालेल्या सुट्टीमध्ये सावरकरांनी लहानपणी काही कविता केल्या. श्री टिळक आर्यभू भेट. त्यांचं वय तेव्हा 15 होतं. सन 1898. जगतीचे छू पुणे या पत्रामध्ये त्या छापून आल्या होत्या. राजमान्य राजश्री जगद्धी छू करते यास स न विशेष. कृपा करून आपल्या जगन्मान्य पत्रात खालील मजकूर छापाल अशी आशा आहे. सावरकर लिहितात 15 वर्षाचं. ये बाळा ये क्षेम असो हो शतायू कुलतिलका. ये बाळा ये क्षेम असो हो शतायू कुलतिलका. भरते ये दाटुनी किती स्वास्थ्य असे की गुणानुकुल टिळका. दे भेट जवळी ये चल चुंबन करण्यासी चित्त उत्सुकले. दे भेट जवळी ये चल चुंबन करण्यासी चित्त उत्सुकले. गेले ते दिन गेले बाळा कितीतरी शरीर तव सुकले. एक एक मोजुनी दिन अब्दवरी अंतरासी साहियले. एक एक मोजुनी दिन अब्दवरी अंतरासी साहियले. पळभरही धीर न धरावे तोच सदैवे मुखासी पाहियले. का तेथेच उभा रे का तेथेच उभा रे वाटे की ही न आपली आई. परी शोके कृश ऐसा स्तन पान्हा चिन्ह तापली दाई. की आश्चर्ये थक्कची शुद्धीपूर्वच ही कशी शिवते. की आश्चर्ये थक्कची शुद्धीपूर्वच ही कशी शिवते. बाळा प्रेम उमाळा शुद्ध स्वये मान मानसी शिवते. की क्रुद्ध मानसी तू ओवाळायासी केवी आऊ नये. भेटीसी विलंब नको ऐकतसे की गृहात जाऊ नये. श्री बाळ बहुप्रेमे धावे तो आर्य जननी ध्येय करी. श्री बाळ बहुप्रेमे धावे तो आर्य जननी ध्येयच करी. सप्तमी दिनी सकाळी भेटीला दाटली धनश्चक्ररी. नाशिक 7/9/1898. ऐक क्ष अशा त्यांनी खाली उल्लेख केलेला आहे. 15व्या वर्षी लिहिलेली ही कविता आहे. आजही आपल्याला म्हणजे कुतूहल नाही अचंबित व्हायला होतं. आणि पुढेच यांनी अजरामर कविता लिहिल्या. जी लोकप्रिय गाणी आहेत ती आपल्याला माहिती आहेत. पण एक केवळ कवी म्हणून म्हणजे माझ्या मनात असे कधी कधी विचार येतात की केवळ कवी म्हणून जर त्यांनी उत्तम काव्य करत राहिले असते असंच जे त्यांनी केलं तर आज रवींद्रनाथ टागोर, कुसुमाग्रज अशी जी मोठी मोठी कवितांमधली नावं आहेत अशा मोठ्या कवींमध्ये सावरकरांचं नाव लिहिलं गेलं असतं. आणि मग कदाचित त्यांना भारतरत्न मिळालंही असतं. पद्म पुरस्काराने सन्मानितही केलं असतं. पण इतका जबरदस्त कवी असूनसुद्धा केवळ राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राच्या गुलामीतून राष्ट्राला सोडवण्यासाठी जीव तडफडला आणि नाईलाजाने ते क्रांतिकार्याकडं वळले आणि महान क्रांतिकारक झाले. या विश्वामधलं एकमेव उदाहरण आहे असं. क्रांती आणि कविता एकत्र नांदत होत्या. अंदमानच्या भयान 11 वर्षाची शिक्षा आणि पुढची 3 वर्षांची शिक्षा, साधारण 14 वर्ष काळ कोठडी, काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली. ती केवळ त्यांच्यातल्या कवीमुळं. मी नेहमी असं म्हणतो की महाकवी सावरकरांनी क्रांतिकारक सावरकरांना सगळ्या अग्निकुंडातनं बाहेर काढलं. कधीकधी मला असं वाटतं सावरकरांचा अभ्यास करत असताना की सावरकर जर कवी नसते म्हणजे त्यांच्या सगळ्या गुणधर्मामध्ये कवी हा गुण नसता तर सावरकर वेगळे दिसले असते कदाचित.
तर सावरकर खूप वेगळे दिसले असते. कदाचित सावरकर त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये कदाचित टिकलेही नसते. पण महाकवी सावरकरने, कवीनी एका क्रांतिकारकाला अग्निदिव्यातनं बाहेर काढलं. ग्रेट. सावरकरांना हॅट्स ऑफ. धन्यवाद.